नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर आज आपण कैरीचं पन्ह कसं बनवायचं हे पाहूयात. उन्हाळा म्हणलं की कैरीचं पन्ह हे झालंच पाहिजे. हे पन्ह बनवण्यासाठी मी इथं 4 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यांचा देठाकडचा भाग कट करून घेतलाय, म्हणजे त्या कैरीला चीक वगैरे काही असेल तर तो निघला जातो. या कैऱ्या मी कुकरला शिजवून घेणार आहे. त्यासाठी या कैऱ्या मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घेतल्यात आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून मध्यम गॅसवर याच्या 2 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. हे पहा, 2 शिट्ट्यांमध्ये छान अशी आपली ही कैरी उकडली गेली आहे. आता याची सालं काढून या कैरीमधला गर काढून घ्यायचा. या कैऱ्या मी चाळणीवरती काढून घेतलेत आणि चाळणीच्या खाली पण मी एक भांडं ठेवून घेतले. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी कैऱ्या थोड्याशा कडकच घ्यायच्या. खूप मऊ लुसलुशीत झालेली कैरी वापरायची नाही. इथं मी कैरीची सालं आणि कोय बाजूला करून घेतली आणि हे पहा, असा हा कैरीचा गर निघलेला आहे. आता हा गर मी पळीच्या मदतीने चाळणीतून असा गाळून घेणार आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहणार नाहीत. हा कैरीचा गर मिक्सरला न फिरवता असा चाळणीतूनच गाळून घ्यायचा, म्हणजे याला टेस्ट छान येते. या कैऱ्या आकाराने छोट्या असल्यामुळे याचा पाऊण वाटी गर निघलेला आहे. आता इथं जेवढा आपला गर निघलेला आहे तेवढीच साखर वापरायची. त्यासाठी मी हा गर परत या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच वाटीने मी पाऊण वाटी साखर घेणार आहे. साखर त्या गरामध्ये मिक्स करून घ्यायची. साखर आणि कैरीचा गर छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत यातली साखर विरघळत नाही तोपर्यंत. याच्यात पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही. याच्यात अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि 4 ते 5 मी वेलची बारीक कुटून घेतल्या होत्या त्या टाकून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात जायफळ पण वापरू शकता. छान असं हे मिक्स करून घ्यायचं. याच्यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता हे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. हे पन्ह्याचं मिश्रण जर काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर हे महिनाभर सहज टिकू शकतं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याचं पन्ह बनवू शकतो. पन्ह बनवण्यासाठी मी इथं 2 काचेचे ग्लास घेतलेत आणि त्याच्यात मी आईस क्यूब टाकून घेतलेत. तुम्हाला आईस क्यूब नसतील आवडत तर तुम्ही फक्त माठातल्या थंडगार पाण्याने सुद्धा हे पन्ह तयार करू शकता. आईस क्यूब टाकल्यानंतर याच्यात हा 4 चमचे कैरीचा गर टाकून घ्यायचा. 1 ग्लास पन्ह बनवण्यासाठी 4 चमचे एकदम बरोबर माप आहे. आता याच्यात वरून थंड पाणी ओतून घ्यायचं आणि चांगलं हे हलवून घ्यायचे. छान असं आपलं हे पन्ह तयार झालेलं आहे. आवडत असेल तर वरून चिमूटभर चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पण उन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार कैरीचं पन्ह नक्कीच बनवून बघा. हे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा पण वापर करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.